संजूभाई परब आमच्या शिवसेना पक्षाचे जिल्हा प्रमुख यांचा वाढदिवस आहे। संजूभाईंबद्दल सांगायचं तर ते मधुरासारख्या ग्रामीण भागातून सावंतवाडी शहरात येऊन ते सावंतवाडी शहराचे नगराध्यक्ष झाले आणि त्यांनी सावंतवाडी शहरात एक चांगलं काम केलं। त्यानंतर हे काम करत असताना त्यांनी त्यांच्यावर दीपकभाईंनी लक्ष केलं आणि त्यानंतर त्यांनी आमच्या शिवसेना पक्षात प्रवेश केला। त्यांना मोठं सर्वात जिल्हा प्रमुख म्हणून हे मोठं पद त्यांना देण्यात आलं आणि ते जिल्हा प्रमुख झाल्यापासून पक्षाला एक वेगळी उभारी आली। अनेक पक्षप्रवेश झाले आणि पक्षामध्ये वेगवेगळे तरुण मुलं आणि राजकीय नेते पक्षामध्ये प्रवेश करू लागले आणि ते पक्षात आल्यानंतर ज्या निवडणुका झाल्या त्याच्यामध्ये त्यांनी अगदी यशस्वी कामगिरी केली आणि यश खेचून आणलं। संजूभाईंबद्दल बोलायचं झालं तर ते प्रत्येकाला मदत करतात, शांतपणे सगळ्यांचं ऐकून घेतात आणि संघटन कौशल्य हे त्यांच्याकडे आहे आणि त्याच्यामुळे ते आपल्या जीवनात यशस्वी झालेले आहेत। पदं त्यांनी भूषवली आहेत आणि त्यांची कारकीर्द ही चांगली यशस्वी कारकीर्द आहे आणि भावीसुद्धा त्यांच्याकडे एक भावी नेतृत्व म्हणून पाहिलं जातं आणि एक त्यांचं वैशिष्ट्य आहे की ते दीपकभाईंना विचारल्याशिवाय किंवा दीपकभाईंचं हे मार्गदर्शन घेतल्याशिवाय कुठलंच राजकीय हे निर्णय घेत नाही आणि त्यामुळे आम्हीसुद्धा त्यांना वेळोवेळी असं म्हणजे त्यांच्या खांद्याला खांदा लावून आम्ही काम करत आहोत आणि खरंच एक आनंद होतो त्यांच्याबरोबर काम करताना की एक चांगला सहकारी म्हणून आम्हाला ते सुद्धा मान सन्मान देतात आणि सगळ्या कार्यकर्त्यांना देतात। माझी एकच इच्छा आहे आणि मी परमेश्वराकडे त्यांना शुभेच्छा देताना सांगेन की त्यांचं पुढील आयुष्य हे अगदी उज्ज्वल जावं, त्यांना मोठं नेतृत्व त्यांच्याकडं त्यांना मिळो आणि त्यांच्याकडून या आमच्या सावंतवाडी विधानसभा मतदारसंघाची चांगली अशी सेवा घडो हीच त्यांना सदिच्छा देतो आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांनाही त्यावेळी शुभेच्छा देतो। त्यांना चांगलं उदंड निरोगी असं आयुष्य लाभू दे, चांगली त्यांची भरभराट होऊ दे अशी आटेकर चरणी प्रार्थना।